सगळीकडे सगळ्यांचीच नुसती धावपळ असा. आपण एक मिनिट. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. आपल्यासोबत आज आपले सगळे यूट्यूबर फॅमिली असं आहे सर. आणि जर माझ्या मागे बघशाल तर मग सगळ्यांची आता सध्या सगळ्यांची उत्सुकता, आणि ही उत्सुकता वाढली होती आमची 4 दिवसापासून. त्याच्यात मग फायनली आज रविवार, आणि रविवारीलो आमची 11 वाजता मीटअप होती. तर मीटअपच्या साठी मग काय येताना थोडंसं उशीर झालो, पण मग त्याची कारणं वेगळी असतात. येता येता जेवढे भेटले तेवढ्यांका मी लिफ्ट दिले, आणि लिफ्ट देत दिले 6 जण माका भेटले ज्यांका मी लिफ्ट दिले. आणि हे पण एक चांगली गोष्ट आहे की ज्या चांगल्या गोष्टी घडतात ना त्यांच्या मागे तुम्ही चांगली कामं केलेली असतात ना ती असतात. तर मग तसंच घडला की हय इल्यानंतर जो रिझल्ट मिळालो माका ना तो रिझल्ट बोललो तर मग आत्तापर्यंतचं इलेलो अनुभवातलो सगळ्यात अगदी स्वच्छ, निर्मळ आणि सुवर्ण असो एक क्षण होतो तो माका भेटलो. हयसर यूट्यूब फॅमिलीतले बरेचसे मेंबर असतात आपले असे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं यूट्यूबर फॅमिलीतले जे इन्स्पिरेशन ठरणारं आहे ना ते व्यक्तिमत्व असा, ते पण मी दाखवतो. त्यांची बाईट चालू आहे सध्या. ते 1 मिनिट दाखवते बघा. आपले लकी कांबळे, त्यांच्यापर्यंत जाऊया आपण पुन्हा. थांबा. तर मग हे असंच असा की हे जे मिळालं ना हे खूप मोठं असं आमका सोन्याहून पिवळं झालं ते. आणि आता सध्या सगळ्यांची एक्साइटमेंट तीच असतात, सगळे चाललेच असत, म्हणजे बोलणं वगैरे सगळ्यांचा चालला असा. तर मग होप सो ह्यो व्हिडिओ कसं वाटतं तो तुम्ही कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, इंस्टाग्राम आय डी जर माका फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण हे आपण इंस्टाग्राम आय डी असा एका पण फॉलो करा. चला मित्रांनो जाऊन बघूया, आणि आजचं मीटअप कसं होतं ना तो देखील बघूया. ऋषीदादा असतात आता ते चाललेत मुंबईत, म्हणून मग सध्या त्यांची पण घाई असतात त्यांनी जाण्याची. तर मग हे पण एक चांगलं होतं. तर ह्यो जो सध्याचा असा ना हे बघा, हे काय आहे की खरी सत्यता असा, म्हणजे बोलण्यासारखं आहे ना, बोलूक शब्द कमी पडतात असे असतात. बोला. सरांबद्दल बोलायचं आहे. शैक्षणिकदृष्ट्या संपन्न करणं, सामाजिकदृष्ट्या संपन्न करणं, आणि ती ब्लॉगिंगच्या माध्यमातून ही गोष्ट फार मोठी आहे. मला सरांना शुभेच्छा आहेत, आणि त्यांनी हा मार्ग केला पाहिजे. धन्यवाद. 10वी नंतर गाव सोडणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्व मी करतो. मला पुन्हा एकदा गावात राहणाऱ्या माणसांचं कोणतरी प्रतिनिधित्व करायला पाहिजे. या एका पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल गोष्टीसाठी सर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुमच्यावर अपेक्षांचा डोंगर आहे. धन्यवाद सर. तुम्हाला करमळीवर. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू. तर आपले याच्यासोबत आपले इतर असत, आणि कसं फॅमिलीत आल्यानंतर ना हे सगळे मेंबर्स जे असतात ना त्यांच्याशी आज पहिल्यांदा भेटतंय. असं जनरली असं होतं ना की आपल्या फॅमिलीतले मेंबर आपल्या ओळखीचे असतात, पण मग हे पहिल्यांदा असं झालं असा. आणि खरोखर खूप मोठी गोष्ट असा की एवढे आमची मोठी फॅमिली असा आणि आमकाच माहीत नाही, बरोबर ना. आणि त्या फॅमिलीक आज येऊन भेटतो, आणि ही कुटुंब आज एकत्र येताना ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट असा. आज हैसर आपण असं. तर मग आपलं नाव कसं? मकरंद महादेव. आणि नमस्कार, मी तेजस टुडबे आणि माझं इन्स्टा आय डी तेजस टुडबेच आहे. अच्छा. तर मग हे आपले जे कुटुंबातले मेंबर्स असतात ना त्या म्हणजे सभासद असतात, त्यांना भेटून आज भरपूर आनंद झाला. सोन्याहून पिवळं क्षण असा ह्यो आमच्यासाठी. त्यांचं न्यूज चॅनल पण असा, ते असा आपली सिंधुदुर्ग. त्या प्रोसेसमध्ये काय किंवा ती गोष्ट त्या अनुभवातून येत असेल. काही जणांना 2 दिवसात कळतं, काही जणांना 2 वर्षात कळतं, 3 वर्षात कळतं. आणि त्यात कुणा कळत नाही असं नाही, पण संपूर्ण मला कळलं आहे असंही होतं. या दरम्यान सोशल मीडियावर हा एक असा मंच आहे की तिथे जसं आता ऋषीसरने जेव्हा सुरुवातीला सांगितलं, या आपल्या मीटची त्यांनी ती एक पहिली संकल्पना सांगितली की मला इथे कुठलीही संघटनात्मक किंवा कुठल्याही आपल्या प्रकारची आपण याच्यातून ही संघटना कार्यशाळेची आहे. आता बोलता सगळ्यांना लक्षात येत असतं की एकमेकांच्या यातून कार्यशाळेबद्दल काहीतरी एकमेकांना समजू शकतो, पण याचा कुठलाही संघटनात्मक नाही. पण त्याच वेळी कळप
हा भागसुद्धा कळत नकळत सोशल मीडियावर जर आपण फेसबुकवर सुरुवात सगळ्याची झालेली असेल की त्यावेळी तो काय बोलायचं काय नाही जे अमुक बोलला याला काय वाटेल त्या वाटेल अशा त्या गोष्टीतून झालेली सुरुवात. मी माझ्याविषयी सरळ सांगतो सुरुवात करताना की अतिवापर सोशल मीडियाचा दिवस रात्र लिखाण करायचं म्हणजे जवळजवळ गोपू आणि फुलांनी पण काही लिहिलं त्याच्यातलं महत्त्वाचं मी त्या दोन तुलना का करतोय त्या याची नसेल पण त्यांनी जर आपण साहित्य उघडून काढलं तर लक्षात येईल की त्यांनी 40-50 वर्षांमध्ये ते जे लिहिलेलं आहे ते आपण कुठेतरी कम्प्लीट करायला जातो कम्प्लीट करत गेलो स्वतःच्या मनाची त्यांची तुलना करत नाही लाईक्स येत गेले काहीतरी येत गेलं तर काहीतरी आपल्याला वाटत गेलं किंवा आणखी ओतत गेलो ओतत त्यानंतर एक रिकामेपणाची भावना आहे खूप काही ओतल्यानंतर त्याचं पुन्हा काहीतरी निर्माण होण्याची रिकामेपणाची भावना आहे त्यांच्या कमेंट आणि या अनेक सेक्शनमध्ये आपण फेसबुक लिखाण किंवा फेसबुक आपण जर व्हिडिओज असतील तर त्या ह्याच्यात आपण अडकून बसतो आणि कुठेतरी आपल्या क्रिएटिव्हिटीवर आपल्या मर्यादा येतात किंवा वेळच मिळतो पुन्हा तसंच काहीतरी करण्याच्या नादात असं होतं आणि या दरम्यान आपले जे स्वभाव दोष आहे आपल्यालाही माहिती नसतं ते विराट कोहलीला मी बघितलं विराट कोहलीने स्वतः कितीही आपल्या क्लिप्स बघितल्या आपल्या फलंदाजीच्या कुठल्याही फलंदाजी विराट कोहली असं म्हणत नाही तर त्याला काही केल्या तो का आऊट होतं हे कळणार नाही पण बाहेर उभे आपल्याला राहुल द्रविडला कळणार तर तुम्हाला कळणार मला कळणार पण विराट कोहलीला कधीच कळणार नाही त्यामुळे स्वतःला कितीही आपण बघितलं कुठेही स्वतःच्याबद्दलचं आपले व्हिडिओ स्वतःचे बघितले की स्वतःचं कितीही वाटेल आपण लेखन आपण कितीही वाचलं तरी स्वतःला ते कळणार नाही आहे हे समजायलाही उचलतं मग त्यामुळे एक स्टेज अशी येते की हा तर बास लिहिलंय सोडून द्यायचं ती स्टेज आज आली आहे किंवा एखादं लिहिलंय सोडून द्यायचं ती येत नव्हती तेव्हा मग त्या दरम्यान आपले जे स्वभाव दोष असतात खूपदा आपण आता तुम्ही म्हणलं की माझं न्यूज चॅनेल आहे तिथे तुम्हाला दिसेल ते बातमी किंवा जग दाखवणार असतो पण न्यूज सुयोगपणे हा जो एक तिथे मी स्वतः दिसतो तिथे मी मला म्हणू शकतो आहे ते काही करू शकतो त्याच दरम्यान खूपदा आपण जे प्रामाणिकपणाने काहीतरी आपल्याला जे प्रामाणिक वाटतं ते चांगलंच असेल चांगलंच वाटेल किंवा चांगलंच म्हणावं असं कुठेतरी एक मनात प्रत्येकाच्या अपेक्षा असते ओके मी थोडा मार्क ब्लॉग टाकला तुझ्या उलट उदाहरण मनोज मयेकर वर्गीय कोकण सेकंड का एकाने कोठले चॅनेलतर्फे ऋषी देसाई यांच्या श्रेष्ठत्वातर्फे या सगळ्यातर्फे मानाचा पुष्पहार खूप छान केंद्रबिंदू असा ना माझे ऐकून फोटो काढू नको नाही ना फोटो काढू असं कसा आता एकमेकांचं सगळ्यांचं माझं ऐकून असं गुरु असं नाही बरोबर असं ते त्याच्यासमोर आज सगळं माका अपमान वाटतं खूप बस कारण मी ते नेहमी सकाळी तुमचं ब्लॉग बघतोय शरडा घेऊन जातो आणि ते थयच त्यांचं जेवण त्याच्यावर सगळं आता ह्या करतो ते अशातलं आपल्याकडे कोणतरी याची माका वैयक्तिक अभिमान आहे दादा या मन मोकळा झाला पुढे 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 सर्वांना नमस्कार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बसलेले मान्यवर त्यांचे आभार मानावे तेवढेच कमी आहेत आणि सगळ्यात प्रथम मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल देसाई साहेबांचे आभार आणि लाकूड तोडा आणि परत काही असं थोडक्यात करण्याचं कारण म्हणजे मी काय जास्त शिकलेलो नाही 10वी नापास माणूस आहे आणि बरीचशी कामामध्ये झाडा वगैरे तोडण्याचं काम मी करतो आहे ह्या युट्यूब मला काय माहिती नाही होता आपल्याकडे साधा मोबाईल होतो जवळजवळ 2000 साली मी 10वी नापास झालो त्यासून घरा शेती आता माझी काही झाडा वगैरे तोडण्याचं काम केलं मी त्यानंतर काही वर्षांनी ॲडवर्ट त्याच्यावर बरेचसे असे क्रिकेटिंगचे चॅनल असतात जे पण आपल्याकडचे नाही आहेत बाहेरच्या केरळ कर्नाटक साईडचे असतात असे ते तर आमच्या गावातले एक मित्र असतात सचिन साठव म्हणून चांगले ब्लॉग करतात ते पण आता थोडेफार कमी झाले आहेत त्या यूट्यूब व्हिडिओ वगैरे करणार कारण त्यांचा एडिटिंग शूटिंग असं काम असतात तर त्यांच्याबरोबर 1-2 व्हिडिओ केलं आहे मी
आणि दुसरे असतात आपले मित्र संचित ठाकूर, त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ केले मी. तर ते दोघदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि आमचे मित्र अमोल सावंत, ते हल्ली नुकतेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. वा. तर आता त्यांनी सांगितले तुम्ही करा, लोकांना बुक आवडता निसर्गातला. आणि तर आम्ही म्हटलं आता कसा करायचा, काय झाडाबिडा तोडते तर म्हटलं आता आपण करूया. पण मेन प्रश्न येतो मोबाईलचो. मोबाईल माझ्याकडे नाही होतो, साधा मोबाईल होतो, क्लॅरिटी वगैरे नाही होती. मग एका मित्राच्या मोबाईलात आम्ही त्या शूटिंग केला. पहिला माझं एक पहिलं व्हिडिओ हा नारळ झाड तोडला का. ही झाडा काय मी तोडतोय ती सगळी धोकादायक असतात. तरी मालकांकरूनही का कशाक तोडतात कशाक तोडतात पण त्याचं कारण काय सगळा मी त्याच्यात घेतो. लकी दादानी एक माझा व्हिडिओ बघितलेला मी. आणि जास्त करून नारळाच्या संदर्भात जे काही समस्या आहेत, भोंगे वगैरे लागतात, म्हणजे असे काही झाडं तोडते मी. आणि म्हटलं आता करायचं काय, तुम्ही चांगल्याने करा म्हणा. शूटिंग केला. मग आता एडिटिंगचा प्रश्न येलो, एडिटिंग कसा करायचा, कारण ह्या सगळा एकत्रित करून एडिटिंग महत्त्वाचा. मग आमचं एक मित्र हा रामगड गावातलो रोहन पारकर म्हणून, त्यांनी म्हाका सुरुवातीक एडिटिंग शिकवल्या. जवळजवळ 2 महिने म्हाका केले एडिटिंग शिकव. लय डोक्यात येता एडिटिंग करता म्हटलं. पण जे आमच्या जवळचे किंवा गावातले ते वेड्यात काढतात बहुतेक लोकांना. युट्यूबर्स म्हणजे एक आमच्याकडं माणूस असा बहुतेक लोकांना, म्हणजे आमच्याकडच्या लोकांना तरी वाटतं युट्यूबर्स म्हणजे रिकाम तिकडे. आता मी आमच्याकडे शूटिंग करून गेलं आहे ना, काय काय जण तोंड लपवतो. एका काय वाटतं काय माहिती तोंड लपवतात की त्यांना काय वाटतं हो आमचं चेहरो दाखवून पैसे कमावतो किंवा व्हिडिओ बनवतो. आपलीच माणसं आहे असं करतोय, काय करायचा. तर बहुतेक लोकांनी बघितलेली असते माझे व्हिडिओ. तर जास्तीत जास्त करून माझे झाडा वगैरे तोडण्याचे व्हिडिओ असतात. जीव धोक्यात घालून मी काम करतोय. पण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद. आणि माझ्या चॅनलचं नाव कोकणी ब्लॉगर वेदांत. तर माझ्या मनात येतं म्हणजे मी बाहेरचे ब्लॉग खूप बघायचं आहे, हिंदी वगैरे. तर वाटलं की आपले पण ब्लॉग येऊ काही असे यूट्यूबवर. आणि म्हणजे गावात वगैरे जे कोण कामं असे करते त्यांना म्हणजे कोणाला पण प्रसिद्ध करू आहे असं वाटलं. त्याच्यामुळे मी हे चॅनल ओपन केलं आहे. आणि माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिली याच्यासाठी. माझ्यासाठी एक बारकोचा ॲक्शन कॅमेरा असतो तो दिल्याने. तर म्हणजे मी त्यांच्यासाठी पहिलीच वेळा बोलायची त्याच्यामुळे त्याच्यासाठी तू काय केलं? हो. तर खूप आभारी आहे. आणि माझ्या वाडीतल्यानी पण मला खूप साथ दिल्याने. म्हणजे बाहेर वगैरे काही कार्यक्रम असले ते मला ते सांगतात. तर व्हिडिओ म्हणजे वेळात कार्यक्रमात तर तू व्हिडिओ करू की मी कसं जातो आहे. आणि वाडीतल्यांचे पण आभार मानतो आहे. आणि माझे 2 शब्द आहेत चला. रिया हर्षल बांदेकर, राहणार प्रॉपर मालवणात. कॉलेज आणि आपला सगळा प्रवास सगळा मालवणमध्ये. आणि माझं @रियाज टीचर असं यूट्यूब चॅनल आहे, जस्ट सुरू केलेलं आहे. किती जास्त नाही, 400 माझे सबस्क्रायबर आहे. जस्ट सुरू केलं आहे त्याच्यामुळे. पण तुमचा प्रवास बघितल्यानंतर वाटतं की हा प्रवासापर्यंत पोहोचेपर्यंत खूप स्ट्रगल करावा लागतो. सहसा हे यश मिळत नाही आणि त्याच्यासाठी खूप कष्टही आहे. वाटतं पटकन की हे बघितल्यानंतर अरे हाच नाही व्हिडिओ स्किप करूनही लोक बघतात. पण तो करण्यामागे किती वेळ जातो. आता मी रेसिपीचे व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे मला पूर्ण प्रिपरेशन बनवावं लागतं. त्याच्यानंतर तो टेक घेताना असं नाही आहे ना की तेल तापलं आणि मी लगेच टाकलं असं नाही होत. त्याचं टेम्परेचर बघून मला राखावं लागणार, नाही तर तोपर्यंत फोडणी करपून जाईल. हा जो माझा प्रवास आहे ना तो स्वतः मी अनुभवलेला आहे. आणि ते करताना खूप कष्ट लागतात. सध्या मी स्वतः काही एडिटिंग करत नाही आहे, त्या गोष्टीचं मी एडिटिंग करून देते. सपोर्ट माझं एडिटिंग करतो. आणि माझे मिस्टर हर्षल बांदेकर ते मला ह्या गोष्टी खूप सहकार्य करतात. आणि ह्या चॅनलकडे वळायचं कारण म्हणजे मला स्वतः कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. भरपूर प्रकारची बिर्याणीमध्ये मी म्हणजे अगदी पारंगत म्हणता येणे पण बनवते. कारण माझ्या मालवण तालुक्यातील राजगड हे छोटंसं गाव आहे आमचं आणि त्यातून मी सुरुवात केली आहे. माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ होता 2021 एप्रिलमध्ये. आणि पहिल्यांदा बोलण्याची अजिबात सवय नव्हती, त्यामुळे तो एक स्ट्रगल होता. म्हणजे सुरुवातीला जवळजवळ
मी जास्तीत जास्त 80 वेळा रिटेक घेतले स्टार्टिंगच्या वेळेचे. अजूनही घेतो, अजूनही 15-16 वेळा घेतल्याशिवाय complete होत नाही. आणि कोरोनाच्या शेवटला यूट्यूबची स्टार्ट केली आणि त्याच्या आधी स्टार्ट करत होतो, पण बघत होतो व्हिडिओ बघायचे आणि त्यानंतर लकीदादाचे व्हिडिओ बघत होतो आणि तेव्हा मी ठरवलं की आपला गुरु लकीदादा आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूबची सुरुवात केली. जवळजवळ 8 महिने लागले मॉनिटाईज करायला आणि त्यानंतर मी एक रामगडच्या मुलाचा व्हिडिओ बनवत होता जो हर्षद जाधव म्हणून आहे, जो प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे उपयोग आवाज काढतो आणि तो व्हिडिओ 8 दिवसात 1 मिलियनला गेला होता आणि 15 दिवसात 2 मिलियन आणि आता तो 5.5 मिलियनला आहे. बापरे, मस्त. आणि त्याच्यानंतर यूट्यूबची सुरुवात झाली आणि त्यानंतर सुरू झाली. ग्रेट. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वायफाय त्याच्यात वायफाय टाकून घेतले, पण कधी आता त्याच्याकडे पैसे किंवा कधी टाकायचे ना त्याला दुसऱ्या साईडून नदीच्या पलीकडे जाऊन ह्या तुमचा केबल टाकली होती. ते केबलवाल्या सांगितलं त्या साईड कोण येतो त्याला स्वतः घेतलं केबल त्या साईड नदीच्या पलीकडे जाऊन स्वतः टाकून एक महत्त्वाची गोष्ट वाटतं, आपण इतके आपणा कसं सारखं वाटतं आपण स्वार्थी जगात आहोत. तो उठान त्याचा कौतुक करता या माणसांसोबत आपण असतो या सगळ्या बरोबर आहे. तर मी तर मगासपासून वारंवार म्हणते ना, खरं तर तू माझं ज्युनियर आहे, स्वतः माझं सिनियर आहे. मी तुझं कौतुक करताना कारण काय माहिती, तू नकळत त्याला इन्स्पिरेशन झालंस ना, ती माणसं घडतं. बरोबर आहे. तुझं मान्य करू आहे. ओके, नाईस, थँक्यू दादा. नमस्कार, माझं नाव राज भोवास. मी गेल्या वर्षी 2023मध्ये असं मानमध्ये रील्स बघत होतो, तेव्हा बंटीची रील्स आलेली आणि मी मित्राला बोललो की बघ रे छान किती व्हिडिओ बनवतो. तो बोलला की तू पण बनवू शकतो. मी दुसऱ्या दिवशी स्विमिंग पूलला गेलो आणि तेव्हा मित्राचं माझं इकडे पोटाचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा, आणि तेव्हा मित्रांनी आयडिया दिली की तेव्हा ट्रेंड चालू होतं किडनी देऊन आयफोन करून घेतात आणि त्याच्यावरती फनी व्हिडिओ सुरू केले. त्यानंतर मी खूप फनी व्हिडिओ सुरू केले. मग बाजारात वगैरे आमच्या कळलं गेलं, पण घरी माहीत नव्हतं. मग लोक बोलले अरे तुझं मग किती छान व्हिडिओ बनवते ठीक आहे, व्हायरल झाला असं आहे. मग घरून पण सपोर्ट मिळतो, मित्रांचा पण मस्त सपोर्ट मिळतो. पण एडिटिंग मला माहीत नव्हती, तर राजेश कोरगाव पण माझे मित्र आहे, त्यांनी पण मला खूप शिकवलं. मित्रांचा पण खूप सपोर्ट आहे, त्यामुळे आज मी इथे आहे. आणि यूट्यूब चॅनल आहे आणि मालवणी पाहुणचार पूजा म्हणून इन्स्टा ID आणि फेसबुक हँडल आहे. मी अगदी सुरुवातीपासून ज्यावेळी सोशल मीडियावरती असायची ॲक्टिव्ह, नंतर मग मी सोशल मीडियावरूनच पूर्ण गायब होती. मी मिस्टरांचं सोशल मीडिया वापरायची. त्याचं सोशल मीडिया असं होतं ना की अमावास्या पौर्णिमेसारखं एखादा कधीतरी मेसेज वगैरे काहीतरी पडायचं आणि त्यावेळी हळूहळू आपण रील बघायचे वगैरे. आम्ही प्रोफेशनली स्टेबल होतो, सगळे जॉब वगैरे असतो, पण ज्यावेळी जॉबवर बसून कुठेतरी रील बघायचो ना, तर त्या काही रीलमध्ये काही अर्थच नसायचा. अशा रील्स लोक डोक्यावर घेऊन बसतात आणि लाखो फॉलोअर्स घेऊन जातात आणि तुम्ही बऱ्याचदा बघतो एवढा चांगला कंटेंट असतो ना, त्याच्यावरती लाईक्स नाही, कमेंट नाही, शेअर नाही, असे पण भरपूर व्ह्यूज असतात. आणि मग हळूहळू ठरवलं की नाही आपल्याला वाचनाची आवड आहे, तर तेच फक्त वाचन आणि ती बडबड एकत्र मिक्स करायची आणि आपणही बोलायला सुरुवात करायचं. आणि म्हणून मी पहिला यूट्यूब चॅनल चालू केला. यूट्यूब चॅनल आमची खानावळ होती, मालवणी पाहुणचारच नाव होतं खानावळीचं, म्हणून मी मालवणी पाहुणचारच हे केलं चॅनल. म्हणजे अगदी सुरुवातीचा जो पहिला माझा व्हिडिओ होता त्यावेळी मी त्याची सुकन काहीतरी बनवलेली आणि आमची सगळी मुलं मेसची जेवण गेली आणि त्यानंतर मी तो व्हिडिओ बनवलेला. म्हणजे तो व्हिडिओ असा आहे ना की बाजूला 40-50 माणसांची भांडी घासली जाते, त्याचाही आवाज त्यात येतोय. म्हणजे एडिटिंगचं काहीच माहीत नव्हतं आणि असंच व्हिडिओ बनवून मग तो बाहेर त्याच्यामुळे मध्ये व्हिडिओज बनवत नव्हती. एक दिवस यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ मागे पण मी याला सांगितलं, घरात मुलं असल्यावरती तो असा आवाज असतो ना की जसं बाजारच भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये परत आपण अगदी सुरुवात म्हटल्यावर सगळे इक्विपमेंट खरेदी करत नाही, साधा मोबाईलच एक आपल्याकडे असतो. मुलांना घेऊन 1 तास घराच्या बाहेर कुठेही फिरा तुम्ही आणि तो मुलांना घेऊन बाहेर गेला तो सारखा अर्ध्या तासाने 20 मिनिटांनी, कारण बाहेर असं टाइमपास करणं म्हणजे ते खूप वेळ जातो. तो 20-20 मिनिटांनी कॉल करत होता, आम्ही येऊ का घरात, आम्ही येऊ का घरात. म्हटलं नाही, म्हटलं माझं अजून शूटिंगच झालेलं नाही आहे. आणि मी ती पूर्ण 1 तासाची बडबड केलेली आणि त्या बडबडमध्ये मी एवढंच सांगितलेलं की स्त्रिया घरी बसून पण पैसे कमवू शकतात, की म्हणजे आणि त्या वाटा सांगितलेल्या की कुठून पैसे कमवू शकतो. म्हणजे त्याप्रमाणे मी 5 पर्याय सांगितलेले स्त्रियांनी घरी कमवायचे. हा घरी मला येऊन सांगते आम्हाला घराच्या बाहेर काढून 1 तास तू बडबड केली ना, तुझा व्हिडिओ बघणार तरी येत का आपण, म्हणजे असं.
आणि तो व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला की 3 दिवसात माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं. वा त्या चॅनलला म्हणजे 3 लाख व्ह्यूज लगेचच आले. म्हणजे मी रात्री झोपली ना की 3 वाजता जरी जात आले तरी मी ओपन करून होते. म्हणजे मला झोपच नव्हते 3 दिवसात. 2 मेसेज होतो तो पण आला. आणि मग तो सगळा असा प्रवास होता. मग विचार केला आपणही काहीतरी करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की मोठे कॅमेरेच पाहिजे, मोठा सेटअपच पाहिजे. आणि मी याच्यातली आहे की जो समोरून येणारा पैसा दिसेल ना तो मी खर्च करेन. तोपर्यंत मी काहीच खर्च नाही करू शकत अशातली आहे. त्यामुळे मग आत्ता माझ्याकडे सगळा सेटअप आहे, पण थोडा वेळ हे ते. आणि आपलं जे कोकण आहे ना, लोकांना आजकाल एवढ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना कुठेतरी शांतता हवी असते. आणि त्यामुळे लोक कोकणाच्याकडे अशा दृष्टीने बघतात ना की म्हणजे जरी तिकडे जरी बसला आणि आपण जर चांगल्या रीतीने व्हिडिओ केला तर लोकांना असं वाटतं आपण व्हिडिओमधून कोकणात गेलो आहे आणि ते तिकडे सगळे ते अनुभवतात. म्हणून एवढंच आहे. आणि सोशल मीडियावरून भरपूर सारे असे चांगले हे आहेत की ते आपण करू शकतो. वाईट गोष्टी तर लगेच आपल्याला अट्रॅक्टिव्ह करतात, पण चांगल्या गोष्टी जर आपण सगळ्यांनी मिळून दाखवल्या तर समोरची येणारी पिढी पण काहीतरी चांगलंच करेल. बेंगळूरमधला आणि माझं यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे जर्नी विथ सुयोग. हल्लीच 2-3 दिवसापूर्वी 20K कंप्लीट झाले, 20,000 सबस्क्रायबर. आणि मी पहिलं जे माझी चॅनल सुरुवात केली ती पहिल्या 3 ते 4 महिने मी म्हणजे दशावतार नाटक वगैरे टाकायचो. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की मला फक्त दशावतार नावाने चॅनल ओळखणार, माझं हे चॅनल हे कोण समजणारच नाही. त्याच्यानंतर परत कोकण संस्कृती म्हणून चॅनल होतं ते चेंज करून मग जर्नी विथ सुयोग स्टार्ट केला. जरा सांभाळून घेऊ कारण मला स्टेज एवढं ह्या नाही, कॉन्फिडन्स नाही. आणि मालवणीतच बोलतोय मी जास्त करून. आणि सगळ्यात पहिला मी 2 माणसांची नावं घेत त्यांनी मला म्हणजे माझी सपोर्ट सिस्टीम मला होईल तर ते 2 जण असेल, एक ऋषी दादा आणि एक खट्टीदादा. हे 2 जण काय पण असेल ते खयचो व्हिडिओ टाकते त्यांना माहिती आहे माझं मालवणीत व्हिडिओ असतात, लगेच हे दोघांनी शेअर करते. काय विचार पण करत नाही, कधी बघित पण नसते पण ते शेअर करते. सगळ्यात पहिलं माझं आकड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ह्या माणसान जे दादा म्हणतो पण आपण मालवणीत आपण म्हणतो ह्या माणसानं माका वर काढल्या, फेसबुकला शेअर केल्या आणि तो मालवण कोकणात गोवा बिवा सगळीकडे तो व्हिडिओ असं व्हायरल झालो की थैसून माझी बंटी कांबळी म्हणजे कोण ह्या आकड्यावालो म्हणजे असं लकी कांबळी खेकड्यावालो आणि मी व्हिडिओ म्हणजे उद्योजकांच्या त्याची एक ओळख कशी आता कोण कोण त्याची ओळख नाही करू. तर अशी ही ओळख निर्माण झाली. तर व्हिडिओ सुरुवात मी केलं आहे कधी स्टार्टिंग 2013-14 पासून जे मी मुंबई गेलो आहे, मालवण सोडलं आहे आणि जॉब निमित्त गेलं. तर जॉब वगैरे असं काय नव्हतं, मित्र सगळे सुटले तर ते करायचा काय. शाळेत कधीतरी एखाद्या नाटकात एखादं व्हायचं तरी आमचा रोल देत कॉमेडी, पण त्याच्यात पण आमका काय बोला काय सामान आहे त्याच्यामध्ये मुक्याची या नाहीतर काहीतरी असं काहीतरी ॲक्टिंग कर असला काहीतरी तसला काहीतरी आमका दे. त्याच्यात आम्ही मग थोडी आवड होती पण जमा नाही एवढं म्हणून कॅमेरा फेस करून जमा. तर म्हटलं बनवूया काय होता तेव्हा म्युझिकली डब स्मॅश या होतं तेव्हा तर आवड म्हणून आपलं संध्याकाळचं आपला काहीतरी करायचं त्याच्यातून करायचा. हळूहळू गेला नंतर टिकटॉक गेला, टिकटॉकवर करूच लागले. त्याच्यात पण काय नाही व्ह्यूज किती 1-2 लाईक 2 लाईक्स 3 लाईक्स असा. आणि एका दिवशी एक व्हिडिओ होती माझी कॉमेडी व्हिडिओ तसं आणि एक अशी क्रिएटिव्ह व्हिडिओ होती की जरा मी केलं आहे एक असं हात बाहेर जाता एखादं होती की मग अशी तो असं हात असं होते बाहेर जाता तो मी जरा माझा हात असं बाहेर काढून अशी माका खाजवता बिजवता आणि अशी ह्या केलं क्रिएटिव्ह केलं. ती गेली 16 मिलियन लाईव्ह. गोव्या मित्रांची आणि का फोन अरे तुझी व्हिडिओ ह्या पेजवर राहा त्या पेजवर राहा मला काहीतरी वेगळा वाटलं. मी रात्री हिंदी सांगितली ना तुम्ही सांगितले रात्री बित्री तसं मी बघले न्यूज गावले म्हणजे ती प्रत्येकाला सवय असते. जेव्हा व्हिडिओ व्हायरल जाता ना प्रत्येक जण किती जाता हा हात चालता अशी सवय असते. असं होऊ लागला आणि एक दिवस गेले मी थंय 1.5 लाख म्हणजे थंय ह्या झाले फॉलोअर्स झाले. थोडीफार लोक ओळखाक लागली पण एक खंत या होती की मालवणात मग असे कोण जास्त ओळखत नाही. ते फक्त टिकटॉक करीत तेच फक्त ओळखत आणि बाहेरच्या कोणतरी अशी बाहेरची पब्लिक वगैरे येलेली होती. आणि एक दिवस ता बंद झाला आणि जा बंद झाला ना ता दुःख झाला मग म्हटलं आता आपलं 1.5 लाख फॉलोअर्स त्याच्यापेक्षा जास्त 2000 व्हिडिओ बनवलेले त्याचा दुःख मका झालं. गेलेल्याचा काही नाही 2000 व्हिडिओ माझे गेले आता ते कसे माका परत मिळते. मी झाले या झाले खूप प्लॅटफॉर्म येले काय येले पण म्हटलं आता काय करतो माका नाही इंटरेस्टच नव्हतं. नंतर म्हटलंय आपण मालवणी व्हिडिओ बनवू. माका प्लॅटफॉर्मची खायची गरज नाही लागली. माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅटफॉर्म होतो म्हणजे मालवणातली लोक व्हॉट्सअप. मी माझे 30 सेकंदमध्ये व्हिडिओ बनाय फनी व्हिडिओ बनाय मालवणीत व्हिडिओ बनाय आणि व्हॉट्सअपला माझं एक ब्रॉडकास्ट आहे ते मी शेअर कर
आणि लोकांका आवडले व्हिडिओ आणि सगळे स्टेटसला लावतात. आज मालवणातले खूप लोक सपोर्ट करतात. हे दोघजण जसे माझे सपोर्ट सिस्टीम असतात तसे मालवणातले खूप जण हय पण बसलेले खूप जण आहेत जे स्टेटसला टाकतात, पुढे पाठवतात आणि ती एक फेस व्हॅल्यू म्हणतात ना ती मिळाली. आता माझे 30K असं ते आत्ता एखाद्या व्हायरल व्हिडिओ वरसून झाले, पण त्याच्यापेक्षा हयच्या लोकांमुळे मला फेस व्हॅल्यू मिळते आणि थंयसून एक आवड निर्माण झाली. म्हटलं यार म्हणजे सांगूचं मुद्दे की खंयचो प्लॅटफॉर्म जरी बंद झालो आपल्याकडे तरी परत आपण त्याच्यातून वर येतो. इंस्टाग्रामवर आपण आता परत वरती येईल. 3च दिवसापूर्वी माझ्या बाच्याचा वाढदिवस झाला. मी अँकरिंग करत होतो, माझ्याबरोबर बाचा होता, एवढाच केरेस आहे होता आणि सगळे तो कंटाळा झाला. 1 वर्षाचा पहिलाच वाढदिवस झाला. हा सगळं त्याचं कव्हर करत होता. इतका कंटाळा झाला, सगळे कंटाळा झाले. थोडा मध्ये लाईट गेलं नंतर पुन्हा लाईट आला आणि तो शेवटी तो उतरला खाली. आता मला पण सोडून खाली उतरला आणि जात होता. यांनी पण थांबला आणि एक बलून असा कुठून तरी आला तो पडला आणि ह्या माणसाच्या डोक्यात काय आलं तुम्ही त्याच्यानंतर सर पुन्हा याला सोडा असा म्हणजे तो कसा परत पूर्ण बलून टाकायला लागला. तो बघण्यासाठी माझ्या बहिणी त्यांना आता कसं तुझ्या सगळे फॉलोअर तुला बघतील काय केलंय ते बघा. म्हणजे कमाल म्हणजे क्रिएटिव्हिटी काय म्हणायची हाईट पडत नाही, हाईट आणि काढत राहू. तर मी कुणाचं असं माझे यूट्यूब चॅनल 2 असतात. एक म्हणजे आमचे आम्ही आणि दुसरं म्हणजे जर्नी विथ रोशन. जर्नी विथ रोशन मी हल्लीच सुरू केलं आहे. त्याचे 310 सबस्क्रायबर आहेत. ब्लॉगिंग आणि रील्स वगैरे बघून फक्त बट्टीचे मंदार शेट्टी त्यानंतर आमचे रील्स मालून येत म्हणजे आमची मंडळी हो त्यांचे रील्स वगैरे बघून मी स्टार्ट केले. आता आमचे आम्ही चॅनल मी दशावतारी ग्रुप म्हणून चालू केलं. दशावतारी नाटकं वगैरे टाकण्यासाठी कारण मी एक दशावतारी कलाकार आहे म्हणून दशावतारी नाटकं टाकण्यासाठी एक ग्रुप तयार केली. तर त्यातून टाकलं आहे पण त्यातून लोकांचा रिस्पॉन्स काय त्याची नाटकं तू टाकतंस, दुसऱ्या टाकलेली नाटकं तू टाकतंस. त्याच्यानंतर मी स्टार्ट काय केलं जो आपण दशावतारी कलाकार या असतो आपण आपले व्हिडिओ टाकतो. मग आपले व्हिडिओ टाकल्यानंतर माझा व्ह्यूज चांगले येऊ लागले आणि जास्त नाही मॉनिटाईज होऊन म्हणता खूप वर्ष लागली म्हणजे 2 वर्ष लागली. पण 2 वर्षानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता दुसरं चॅनल ओपन केलं तो कशासाठी तर रील्ससाठी. मग रील्ससाठी ओपन केले पण एक आमचा मित्र किरण चव्हाण आंबरडचो तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये हल्ली दिलेलो 1 वर्षापूर्वी. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते का मार वगैरे लागलो ते का मदत करण्यासाठी अंकितानं वगैरे मेसेज वगैरे भरपूर ठिकाणी फॉरवर्ड केल्या केल्या. मग त्याच्या मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण दशावतारी कलाकार मग दशावतारी याच्यातून पण काय ते का मदत करू शकतो म्हणून आम्ही जागोजागी सोशल मीडियावरून आम्ही एक मेसेज फिरवला होता किरणच्या मदतीसाठी आम्ही दशावतारी नाटक एक करतो जा बिना खर्च जे का कोणाक बाबा इच्छेन काय पैसे द्यायचे असतील काय त्याच्यासाठी मदत करूची असतात ती तुम्ही करू शकता. आम्ही एक बॉक्स ठेवलो एक मदतीसाठी बॉक्स ठेवल्याचं आम्ही जवळजवळ 7 ते 8 नाटकं केली ते पण आम्ही आमचे कलाकार गोळा करू. कलाकारांना एवढंच सांगितलं तुमका फक्त जावतो खर्च आमच्यातर्फे भेटतो बाकी तुमचा नाईट भेटू शकत नाही. त्यांच्यानी तर मान्य पण केलं. आम्ही 7 ते 8 नाटकं केली आणि त्याच्यातून 35,000 रुपये जमले. ते 35,000 रुपये आम्ही किरणला पुरते घेतले. फक्त ह्याच्यातून एवढंच मिळालं का सोशल मीडियाची ताकद ही कमी नाही सोशल मीडियाची ताकद खूप आहे. फक्त जे लहान क्रिएटर जे 300 सबस्क्रायबर 200 सबस्क्रायबर जे नवीन काहीतरी आपल्याला पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपले जे युट्यूबर मोठे होते आपले मालवण आहेत त्यांच्यानी सगळ्यांनी सपोर्ट करा. त्यांना काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करा कारण ते पण आपली मालवण संस्कृती काहीतरी पुढे करण्याचा प्रयत्न करतात काहीतरी आपली मालवणी भाषा पुढे करण्याचं कर्तव्य करतात. त्याच्यामुळे त्यांना एक सपोर्ट करा एवढीच इच्छा. थँक्यू. यूट्यूब चॅनल चालवलं त्याच्यावर पहिले रवी दादाचे व्हिडिओ कसं जो बेंचच्या वगैरे व्हिडिओ टाकतो त्याचे हां तो भटकन टी त्याच्यावर व्हिडिओ टाकतो मग ते व्हिडिओ बघेन. त्याच्यानंतर मी पण एका ग्रुपमध्ये वाजवत होते नाव नाही घेत त्यांची वाजव त्याच्यानंतर काही गोष्टी झाले त्यांचे पण व्हिडिओ टाकले. त्याच्यानंतर गणपती विसर्जनला वगैरे मालवणातले जे बेंच वगैरे असतात आपले त्यांचे व्हिडिओ टाकले. त्याच्यानंतर त्यांच्यानी सपोर्ट केलं की त्यांचा व्हिडिओ आवडायला लागले आणि त्यांच्यानी सपोर्ट केलं ते स्वतःनंतर व्हिडिओ पाठवले की आमचे व्हिडिओ टाकले त्याच्यात आणि त्याच्यानंतर थोडे दिवस झाले नंतर चॅनल हळूहळू ग्रो होत होता नाही असं नाही. तर त्याच्यानंतर लकी दादाचं आम्ही पहिल्यापासूनच बघू कारण रेवंडी आणि आमचं सध्या फोटोचा संबंध खूप जवळ आणि त्याच्यानंतर लकी दादाचा आपल्या एकदा आणि त्याच्यानंतर मालवणमध्ये गेले तर गोव्यातले शोभावाईट यात्रा होती त्याच्यात गोव्याचे आहे ते रोंबाट मग त्याच्यात लकी दादा बोलता कसं किंवा त्याचा आवाज कसं लोकांकडे मग तर आम्ही बघले लकी दादा फोन जवळ घेऊन बोलता वगैरे आणि त्याच्यानंतर मी आता हळूहळू ब्लॉगिंगचा म्हणजे स्वतः बोलायचा वगैरे आज चालू केला आणि आता हल्ली
आधी मोदया वगैरे झालं त्याचे व्हिडिओ टाकलं. त्याच्या आधी अष्टविनायकाचं मुंबई केलं. त्याच्या आधी मी पोल घेतलं की मालवणी व्हिडिओ आवडतील काय मराठी व्हिडिओ त्याला की मालवणी व्हिडिओ टाक. त्याच्यानुसार मी आता मालवणी व्हिडिओ करतो. माझं खरं नाव मनोज मयकर. बऱ्याच जणांना माहीत नसतं. लारा म्हणून मी फेमस आहे. यूट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ मला 6-7 महिने झाले असतील. आणि इंस्टाग्राम चॅनल करून एक साधारण वर्षभर. त्याआधी मी जे तिथे सांगितलं ना की आपल्या लाकूड जोड्या की यूट्यूबवरचं लोक बघून कोण त्यात जो मी एक होते सांगू का हरकत नाही. कारण माका पण असं वाटतं काय हे येड्या असं माका पहिला वाटतं. कारण मी पहिल्यापासून कलाकार हां माणसांमध्ये बरोबर या माणसांमध्ये मी होतो ते असे काय हे म्हणजे करतात असं माका वाटा. कारण मी पहिल्यापासून कला माका थोडंसं या होतं. मी स्वतः कलाकार आहे म्हणजे काही लोकांना दाखवत होतो. खालीच एक 5-6 महिन्यापूर्वी काय मग मी ह्या आधीच देवबा हॉटेलमध्ये पिझ्झा खाऊन गेलेलो फॅमिली होतो. तर अवी सामान माझं मित्र त्यांनी अक्षरशः मला गाडी घातली. अरे म्हणता कालचे शेंबडे बोल यूट्यूबर झाले तू म्हणता कलाकार तू का नाही केलं. त्यानंतर मी विचार केलाय बाकी मला पण असा तू बोललो तर आम्ही तुमचा सांगतोय की खरी गोष्ट आधी तर तू का नाही होणार. तर मी म्हटलं अरे माझा वेळ नाही. अरे वेळ नाही हो प्रत्येक जणच म्हणतात ह्यासाठी वेळ काढू. पण त्यानंतर मी आणि माझी बायको आणि त्यानंतर माझं खरं सपोर्ट सिस्टम म्हणजे मकरंद मयेकर मालवणी काढतो थोडक्यात. पहिलं ते का घेतलंय की बाबा असो विषय हा की मला एका मित्राने सांगलं की बाबा तू का नाही करता तू हाडाचं कलाकार तू का नाही करतो. बोललो तुमचं चांगली ॲक्च्युअली मी एका वाजता या ह्यो मालवणी कांडतोड करून 3-4 वर्ष झाली. मी एका वाजता म्हटलं काय तो व्हिडिओ करतो मेकअप ऐकून करतो. पण ह्या सोशल मीडियाचं मागा तेव्हा एवढं नॉलेज काय त्याबद्दल मी सगळ्यांचा ते क्षमस्व आहे की ह्या आपल्याला माहिती नव्हता. त्यानंतर बंटी कांबळेचे व्हिडिओ टाऊनर लागता ते व्हिडिओ बघून ना मी पण इन्स्पायर झालं की बाबा आपण पण करू शकतो. आपण फक्त मालवण किंवा सिंधुदुर्ग पुरतं मर्यादित असेल. पण माका एक मालवणीची एवढी आवड आहे की माझं मालवणचं नाव काहीतरी आमच्या काबूल साहेबांनी तर पुरा आता समुद्र पार करायचं. माका बरेच जण सांगतात तू हिंदी गाणं करणं फेमस हो. म्हटलं माका फेमस नाव होतं माका माझी मालवणी भाषा फेमस करूची म्हणून मी मालवणी सुरू करते. म्हणून मी सुरुवात केलं आहे आणि माका ते सपोर्ट केला. आणि मकरंद काम माका अजूनही एडिटिंग येणं नाही. आज माझे 5,500 सबस्क्रायबर झाले 6 महिन्यातच. ते जास्त करून माझे सगळे व्हिडिओ हे एडिटिंग अजूनही मकरंदच करतात. पण मागा अजूनही एडिटिंग काही आहे. आता मी हळूहळू शिकायचा प्रयत्न करते एक आणि शिकतो तो मागा शिकवतो हळूहळू थोडं. थैसून मी माझी जर्नी चालू केलं. तर मी मकरंद बोललो की आपण आपले चतुर्थी सण ही बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आपले सण कसं साजरं होतात. गणपती कसं आपण आणतो त्याची पूजा कशी करतो तर थोडक्यात आपण करूया. आणि आम्ही पहिलंच आगमन गणपती जो एक व्हिडिओ चालू केलो आणि तो बऱ्यापैकी व्हायरल झालो. त्यावर बरेचसे कमेंट पण येऊ लागले की छान संकल्पना चालू राहावं. वैयक्तिक फोन पण येऊ लागले. त्यानंतर हालीच म्हणजे माका खरी ओळख माझी हालीच या 2-4 महिन्यापूर्वी झाली. मी असंच खेळात जात होतो केळाबाई मंदिरकडे. एक गाडी थांबली MH09 होती कोल्हापूरकर होतो. मी खेळात जात होते व्हॉलीबॉल आम्ही खेळत होते खेळात जात होते. गाडी थांबली माकडला पर्यटक काहीतरी विचारता की बाबा खंय जातात बाबा जातात काय झालं दादा. कारण मी टुरिझम क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी पहिलं त्यांना मान जाते कारण त्यांच्यामुळे मानात पैसे येतात. काय झालं दादा तुम्ही रील्स बनवता ना. माका पहिला काय कळलं नाही काय झालं ना तुम्ही रील्स बनवता ना. ते म्हणता हो आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. माका समाधान वाटलं आहे. कोल्हापूरकर येऊन सांगला की तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आमका आवडले. त्यानंतर माझ्या हॉटेलात बरेचसे असे कस्टमर येले त्यांच्यानी पण सांगले की म्हणजे माझ्यापेक्षा सांगू तर म्हणजे त्याका बघल्यावर पटकन लोक ओळखतं. माका बघल्यावर थोडंसं क्लिक होता पण हय बघल्यानंतर 100% कळतं की तुम्ही रील्स करतात ना. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त तसं तू चांगलं तसं त्याचं चेहरा बघल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बनवला. बरेचसे जण येऊन सांगतात की आम्ही तुमचा फॉलो करतो. तसेच एक गोव्यातले कस्टमर येणे आधी खूप चर्चा झालेली माझ्या लक्षात दिली
हे चर्चा करतात काहीतरी इंस्टाग्रामवर तो विषय त्यावेळी एका मागल्याने त्यावेळी ते गॅरंटेड झाले की मतलब मान मोडलेला ते यांचीच काही ठरली त्याविषयी मागा कळायला की सोशल मीडियाची ताकद काय आहे आणि मी खरोखर आनंदी असेल त्या गोष्टीवर. आणि चॅनलला मालवणी कांडेचं आणि फनी व्हिडिओ म्हणजे मालवणी भाषा हीच खरी कॉमेडी आहे. कळलं ना. बरेच लोक मुंबईकारी आणि येले ना मालवणात की त्यांका आता आम्ही बोललेला कसा घेतात म्हणून म्हटलं ह्या आपण व्हिडिओ सादर करूया आणि जो चॅनल चालू केलं बस बाकी काय. बोलण्याच्यात हिंमत नाही. आमचे सगळे क्रिएटर आहे तुम्ही सांगू शकतो स्वतः म्हणजे ॲज अ प्रेक्षक जेव्हा नेव्ही डे होतो ना जे सगळे ह्या लावलेले होते सगळे पक्षाचे झेंडे या एका ह्यो एकमेव जनतेच्या हिंमत आपण रील दाखवा इतक्या याच्या समोर दाखवतो बरं सांग जरा. आणि ते का पण कारणीभूत आहे का कारणीभूत तो ह्यो एक माणूस हा कारणीभूत आणि आमचं समीर मयेकर हे दोन कारणीभूत आहे का जबरदस्ती करून लावलेले. जबरदस्ती नाही पण माझा पर्सनली शूटिंग बंधन केली आणि मी सांगत होतो बंटी तू कर म्हणतो ना म्हणतो कांडे चोरा तू लावला व्हिडिओचा विषय असं होतो त्याचाही कौतुक करेन आणि ह्याचाही कौतुक. मी न्यूज चॅनलचे जरी प्रतिनिधी असतो ना त्या नाही केलं सोशल मीडियाचा आमचा काय पडलेला नाही. अशा वेळात ज्या माध्यमांचा खरा काम आहे म्हणजे पेट्रोलच्या रागे एक लाईन टाकायचं त्यांचं व्हिडिओ तो मुद्दाम शेअर केले आणि ह्याचो झेंड्यांचो म्हणजे कार्यक्रम गव्हर्नमेंटचा असतो तो काही पक्षाबद्दल राग नाही तो देशप्रेमाची गोष्ट आहे ना त्याचा तुम्ही असं सीमित करू नका. जसं आपण आता ती पॉलिटिकल नाही पॉलिटिकल राम असत तर तुम्ही असं अडकवू नको. तो सगळ्यांचो आहे ना माझाही उत्सव आहे तर त्याच्यात एक त्यांनी सोशल एक छान मेसेज दिला त्याबद्दल त्याचाही मला कौतुक मस्त म्हणजे कार्यक्रम थोडं देशाचो आहे तो देशाचो नेविडे आहे की पक्षाचो नेविडे नाही. मी त्याच्या पक्षाची बाजू घेणे नाही सगळ्या पक्षांची इज्जत काढली नाही ॲक्च्युली हा मीडिया सोशल मीडिया म्हणजे आम्ही मीडियावालेच झाले बरोबर. म्हणजे आपण टीका करू शकतो पण कोणाची बाजू घेऊ शकणार नाही खयच्याच पक्षाची असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणून चला थँक्यू. मान्यवर सगळेच मान्यवर असत बोलाक संधी मिळता महत्त्वाची गोष्ट सांगते सगळ्यात. आम्ही ना एक टाईम होतो की आम्ही वेगळ्या नजरेने आमच्याकडे बघितलं हे इले ना आता किले हे इले ना म्हणजे पण होतो त्याच्यात आमच्या म्हणा पॉलिटेक्निकल होतो तो म्हणजे हे इले खयचाय कार्य असं नाही ऑर्केस्ट्रा असं नाही दांडिया असं नाही हे मारामारी करतो म्हणजे लोक ना असे बघितल्यानं काय आमका हे करीत पण एक ना मी म्हणते ना यूट्यूब असं नाही नाटक असं नाही एकांकिका असं नाही काय पण असं नाही कला ही अशी गोष्ट आहे ना की खयच्या गुंडाक खयच्या व्यसनी माणसांना चेंज करू शकतो. माझं त्याचं मत आहे या गोष्टीवर. तर महत्त्वाचा मुद्दा होतो की आम्ही दांडीवरची पोरगी हे म्हणजे यांना ना हँडल करणं खूप कठीण होतं. दांडीवरच्या पोरांचा ना म्हणजे रेसलला म्हणजे मी एकांकिका करू प्रत्येकाच्या घरात जाऊन उठवतो लागा आणि गाडी खावची लागा कशा केलं तर त्यावेळेस ना म्हणजे ह्या एकांकिका करण्याकडे वळण्यासाठी मी एका म्हणजे मोठ्या व्यक्तीचं नाव घेते म्हणजे कैलासवासी श्रीकांत देसाई ह्यांनी ना आणि म्हणजे आमच्यातले म्हणजे विषय आणले त्यांना बघून आमचं उभे केल्याने स्टेजवर ना पप्पानी ऋषी मी जवळजवळ यांच्या ग्रुपमध्ये 20-25 एकांकिका केलं तसो ह्यो बोललो बंटी बोललो म्हाका स्टेजवर बोलाक जमा नाही म्हाका कॅमेरात बोलाक जमता आमकां स्टेजवर बोलाक जमा पण आमच्या कॅमेरो ना मग ती लगेच सांगितलेलं 10 वेळा आरशाकडे उभं राहून बोल पण कॅमेरो ही लोक पटपडटा म्हणजे कळना ना खंय उभं दिता म्हाका एका सांगितलं मित्रान अरे तू कॅमेऱ्यात बघणं ना खंयतरी आणि बघित असतो म्हाका कळना नाही कॅमेरा कसो फेस करायचं ते म्हणजे एकदा सांगूला गेलं तर की यूट्यूब ह्या असं म्हणजे माझ्यासाठी असं काही मी तिच्या दृष्टिकोनात बघणे त्यांच्याकडे म्हाका जी एक मध्ये गॅप पडलेली मी एकांकिका करी मी असं ओपन रोड शो पण केलेलं आहे तर बरेचशा गोष्टी असतात आणि ऋषी अप्पू ऋषी भाऊ
सगळे मार्गदर्शक होते आणि खूप म्हणजे अनिल गांगनाईक म्हणाले एक मोठं कलाकार हा मालवणात एकदम म्हणजे ना त्याका मी मायाबजार नाटक केलेला त्याचा मी पाठीवर घेऊन ये आणि रेसलमध्ये ना तो पाठीवर डायलॉग काय होतो माझं त्याचा पाठीवर घेऊन ये आणि पाहिजे कोण म्हणतं शंभूराजे भ्याड आहे रेसलमध्ये माझं पाय दुखलो मी प्रफुल्लला सांगितलं प्रफुल्ल सर माझं ना पाय दुखता मी ना मला नाही ना माझा वर बँचवर पाय टाकतो त्याचा पाठीवर घेऊन ये तू फक्त पाय टाक मी माझा स्वतःच बॅलन्स कर अनिल गांगणे एकदम फ्लेक्सिबल आणि जबरदस्त माणूस आहे पण तो या क्षेत्रातनं बाहेर गेलो आम्ही पण या क्षेत्रातनं बाहेर गेलेलो पण माणूस जमा करून ना खूप प्रॉब्लेम होता मध्ये तरी पण आम्ही एक कुरुक्षेत्र केलेली सावंतवाडी आणि वाचक अभिनय प्रथम आमच्याकडे मिळालेला सावंत काही जण ते नवीन असत परंतु व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या निमित्ताने जे बोलले ते असं वेगळे पण काय वाटत नाही माझं नाव पराग कुबर आणि मी आचरे गावातनं आहे आणि माझ्या चॅनलची सुरुवात अशी झाली की मी पहिले व्हिडिओ बनवायचो फक्त सिनेमॅटिक शॉट आणि त्याला म्युझिक लावून टाकत असायचं आणि रामेश्वर मंदिरात कॉम्पिटिशन लागले आमच्या आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात पहिल्या वर्षी लागली ती मोबाईलचं युग असल्यामुळे मोबाईलवर शूटिंग करायची आणि प्रत्येक शाळेत त्यांच्याने ह्या दिलेला होता एक शॉर्ट फिल्म बनवायची ते बनवलेले आणि दुसऱ्या वर्षी रवींद्र गुरव दादा यांची संकल्पनेतून आपण जे बघितलं पण ते लोकांना माहिती नाही असे हे व्हिडिओ ते बनवणार सगळ्यांचे मनात मी नाव नाही केलं मुंगडे येतील त्या पिक्चर तर याचं व्हिडिओ बघायचो पण काही टेक्निकल पॉईंट असायचे मग शेअर करायचो वगैरे आणि अशी सुरुवात झाली आता गावातनं तेवढं मला सपोर्टच नाही अरे काय करतो काय करतं या व्हिडिओ बघा काय करतं काय म्हणतं आणि आज त्याच गावातल्या लोकांना बाहेरचे लोक विचारतो तर तुमच्या गावात तो व्हिडिओ बनवताना ते आता अभिमानाने सांगतात की आमच्या गावात तो आतो लोकांना व्हिडिओ बनवतो एक गावाचं नाव जाता त्याच्यानंतर वाडीचं नाव जातं आपल्या कोकणातील संस्कृती असत रूढी असत परंपरा असत जरी आपण कोकणात राहत असलो तरी प्रत्येक 10-20 किलोमीटरवरती एक वेगळा पण असतात आमच्या शिमग्यातला एक वेगळा पण असा की घुमटावरती तिकडे नाट्यसंगीत म्हटली जातं देवगड पट्ट्यात तिकडे फार म्हटलं जातात आमच्याकडे नाट्यसंगीतावर शिमगाव साजरा केला जातं मग पहिल्यांदाच साडी नेसलेलं आहे 5 दिवस आमच्याकडे कार्यक्रम असतात आणि आज त्याची मीटिंग असतात त्याच्यासाठी माझा गावचा होता तर तो व्हिडिओ पहिल्याच दिवशी 20,000 बघायला एकदम म्हणजे आयुष्यात टायटानच झालेलं आयुष्यात पहिल्यांदा नेसलेली साडी आणि नंतर ती लोकांची जी प्रतिक्रिया येऊ लागली की छान बनवतं सगळं इकडनं सुरुवात झाली आणि आता कदाचित आज पण होती एक 24,977 काय 80 असे सबस्क्रायबर झाले आज कदाचित 25 होतील आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे शक्य झालं कम्युनिटी का लागतात तर काही टेक्निकल पॉईंट असतो हे महत्त्वाचे असतात कारण बरेच जण आपण पुढे गेलेले असतात जसं बंटी असा 1 लाख फॉलोवर घेऊन का बंदच झाला त्याच्यानंतर पुन्हा सुरू करणं हे सामान्य गोष्टी नसतात प्रत्येकात तुम्ही फेस व्हॅल्यू कशा करा माहिती आहे म्हणजे मी काय मोठं बोलणं आहे पण सांगताय की फेस व्हॅल्यू करण्याचं कारण काय लोक तुमका ओळखतात जेव्हा जिकडे तिकडे बघतील ज्यांनी बघितलेलं असतं व्हिडिओ तेव्हा नक्कीच तुमका हात मारतील आपण जेव्हा कॅमेऱ्याच्या मागे काम करतो त्या कुठेतरी लिमिटेड येतात एखादा चॅनल असतात तर आता मालवणी कोकण हॉरर स्टोरी बनवतो आवडतो मग एका पण बाजारात गेलो तरी ओळखतो ना पण आपण जे काम करतो आपण लोकांसमोर प्रेझेंट करतो काहीतरी कोणतरी बघितलेलं असतात लारांचं जसं मला सांगितलं आता आचऱ्याच्या बाजारात जरी गेलं मी तरी बरेच जण विचारतो काय रे आज व्हिडिओ नाही तो आता सध्या माझी म्हणींची एक प्लेलिस्ट चालू आहे म्हणी कव्हर करते मालवणी तर आता येताना कंपार होतं एक जण आता माझ्याकडे म्हण आले काय सांगितलं आता करूया असं एक ह्या होताना एक गावाचं नाव आपल्या कोकणचं नाव मालवणचं नाव आणि स्वतःचं नाव एक जगासमोर मांडण्याचा प्रयत्न असतात आपल्याकडे जे असतात ते देशातच नाही तर देशाच्या बाहेरतून पण बघणारे लोक असतात माझ्या सध्याचं फिशिंग पे काळे फिशिंग पे 4,11,000 तो टॉप व्हिडिओ होता ते का अमेरिकेतनं कॅनडातनं असे कमेंट्स असतात आपलेच लोक असतात पण ते बाहेरून व्हिडिओ बघितलं जातात मोठी गोष्ट आहे धन्यवाद राजकारण नको आता बहुतेक जणांचा सूर असतो ना मग तुम्ही थोडंसं बघितलं गावातल्यांना मी सांगतो की आपण शहरातल्या सुद्धा की गावात एक राज्यकाळात ग्रामसभा नावाची जी गोष्ट आहे ही राजकीय गोष्ट आहे बहुतांश राजकीय गोष्ट आहे आणि त्या राजकीय गोष्टीमध्ये एकतर गावाची जी स्वतःची येते
हा मुलगा आंध्रे वादळी ग्रामसभा होती, एक फार संवेदनशील विषय होता. हा मुलगा तिथे उपस्थित होता. ते ग्रामसभेला जाऊन सुद्धा तो होता. म्हणजे ही गोष्ट म्हणजे राजकारणापासून पळणे म्हणजे नाही आहे त्याचा. त्याच्यामध्ये आपण काय प्रोसेसच्या ह्याच्यात तुम्ही असलं पाहिजे. आणि ते जर तुमच्या गावातले जे तरी जरूर ग्रामसभा अटेंड करा. परत गुगलला त्याच्या दृष्टीने फॉलो करा. तो कशा प्रकारे करतो जरूर तुम्ही खरंच हॅट्स ऑफ आहे. आपण काय करू शकतो या फक्त पॅरेंट करा. परत इतक्या करू नये. घरात माझी बायको रेकॉर्ड होते घरात. तुम्ही मी थोडं म्हटलं हा यूट्यूब चॅनल मी जसा आपण आता गुगल ॲडसेन्स बॅकला करतो आणि क्रिएट करतो मी त्याच्यासाठी ओपन केलं ना. पण त्याचं म्हटलं आता सगळ्यांचे ब्लॉग बघता बघता आणि झोपली होतं आपण यूट्यूब चॅनल सुरू केला. पण त्याच्या अगोदर मी दशावताराचे बरेच व्हिडिओ टाकला. साधारण 700च्या वरती बराबर माहिती आहे त्याबद्दल. आता काही कारणास्तव होता म्हणजे माझी एक स्कीम आहे चॅनल बंदच झाल्याच्या मागे राहा. मी त्याला लोकल बँकचं एक माझे जोडलेला त्याचा लागा. पण आता ह्या चॅनलवरती बरेच आपल्या कोकणातले असतात आणि नवीन जे युट्यूबर्स असतात ते तयारी करून माझ्या नावावर एक रेकॉर्ड. मोस्टली माझ्या अँकरिंगच्या करिअरमध्ये मी मालवण जिल्ह्यातल्या बहुतांश नेत्यांका ह्या असं बसवलं. दत्ता सामंतपासून सगळ्यांचं रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. 11 टॉवरला तू दत्ता पहिलं उभं करणार होती. आता कसं यूट्यूब माका तुम्ही वळखता म्हणजे मी अनुवाडकार तुम्ही वळखला ही आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असतात. तर मी त्याच्यात सगळेच जणच गुरु असतात. कोणाची नावं अशी गेले नाही. हे जे बसले ते बरेच जण असतात. तर म्हाका असं सांगू द्या तुमका की मी तुमका ह्या दाखवते असं जातं. मी एक व्हिडिओ काढला एक 15 मिनिटाची क्लिप सगळं एका कामात गेलं. तो काय बालक येईना. मी आपलं जाऊन मागून उतरल्यानंतर सांगलं यांना नाही येणार नाही. कॅमेरा फक्त असं फक्त टेबल ठेवून फक्त फिरवलं. एका डायरेक्ट ना म्हणजे महिन्याभरात 50 व्ह्यू दिले. कायच नाही. तो चतुर्थी तो माझा स्वप्न नसतो. बाकी काय यात नाही. आणि त्याला गाणं नाही. मला तुमका सांगू द्या काय लकी ड्रॉ आहे. तुम्ही मेहनत घेतला पण व्हिडिओ चाललात लाखात याची गॅरंटी नाही. बरोबर अजिबात नाही. त्याका काही गावू शकतात. आकड्याचे व्हिडिओ गावले ना त्याचा काही गावू शकतात. लकी जाय ना म्हणजे कोण जमनीक गाजता चिखलात आणि ते माझ्याकडे एखादी गाडीत असतात. भयंकर मेहनत असा. तर तेव्हा तो विचार करला ना माका लाखभर वीज गावची काय डॉलरमध्ये पेमेंट असतो कोण विचार करत ना. त्या भलाईच जाऊचं असतं काय गावात ना करायचा. गावात ना आता कोण बारकं पोर तांबे शॉर्ट घेतो यायचा मोका कंटेंट ठेवून ठेवायचा. केव्हा त्या कंटेंटची ही ह्या असं त्याची मोबाईल बायकोच्या गाडीतून उडावलो माझो व्ह्यू होतो आणि 2-3 गाड्या पुढे गावलो. 12 व्हिडिओ गेले. एक व्हिडिओ असं बनवलेलं तो येणार असतो न एडिट केलेले व्हिडिओ. अनुभव कशासाठी सांगतो की तुम्ही आता मला समजला कॉपी करून ठेवकच या मित्र चांगलेलो की वरती तो बाबा पेन ड्राईव्ह घेऊन का कॉपी करून घे. तर ह्या असतं ना काय की आपली दिव्याची जत्राची काय की त्याच्या हां नाही ही रे आपण ह्या दीपोत्सव जेव्हा असतात त्रिपुरीवर पौर्णिमेक तुका सांगते माझ्यावाल्यांका की एक अशी सुट्टी लागताना की वर्षातला पाणी सगळा समुद्राचा जे फोटो उपस्थित आहेत ते की त्यांच्याकडे मोठं सेटअप आहे घरात स्टुडिओ त्याच्या ते ॲप म्हणजे ते काय नथिंग असेल. तर अशी ॲप असतात ना त्याच्यात तुम्ही हयाता निर्माण करू शकता. म्हणजे एक क्लिप साधी बनवला ती अशी अशी हलणारी आहे त्याका स्टेबल करून ती स्लो मोमध्ये दाखवू शकता त्या ॲपमध्ये. अशी त्याच्यात यायलेलं अपडेट होत असतं सगळं जग. त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता. मेनपासून तुम्ही सुरुवात करा बाकीची नंतर वापरा. सोपी ॲप असेल कट करून शिकायचा किंवा गाण्याला शिकायचा. काय जे विदाऊट कॉपीराईटचे जे साऊंड असेल ते तुम्ही कलेक्ट करून ठेवा. त्याला जोडा. घरातला काहीतरी असं करून ते जोडून वाजवून बघायचा. काय बघ सांगायचा बघ किंवा भावा बहिणी आपल्या बघ म्हणून सांगायचा. त्याका घरातल्या जर व्हिडिओ आवडतो तर लोकांना आवडतो ना. घरातली पहिले आपल्यापेक्षा वस्तू लक्षात ठेव. मी विचारते बाकी व्हिडिओ आवडलो तुला नाही म्हणता मग पण तो व्हिडिओ बरोबर सगळ्यांची परिस्थिती एक सेम असेल. ह्या स्वीकारू माया मोठं पण नाही याच्यात काही एक ना. आणि असं काय ना लकी दादा बाबा तो आता म्हणून मी कॅमेरा नाचव का अरे तू नाचव करू लकी दादा एवढेच निलो मी मालवणचा प्रतिनिधी आहे. मला कॅमेरा करूनच राहा बोललो. लोक म्हणते अनुवाडकाच्या मोबाईलात पण येताला ना बरे अनुवाडका 1000 व्ह्यू असते एका 1 लाख असलेले पण काही उपस्थिती दाखव या
काय लोकांची अपेक्षा असतात विचारतो 1:30 वाजता व्हिडिओ टाकलाय ना तरी ताबडतोब तो म्हणजे अचानक समजा आपण उठलो रात्री आणि मोबाईल बघून सवय असता हे काय व्यसन आहे तर ते डायरेक्ट 1000 व्ह्यूज गेलेले असते ते 1:30 वाजता. काही लोक असतात ना त्यांना झोप नसतात त्यांचा वेळ व्यसन झालेला माझ्या म्हणजे ते क्रिएटरांची की ह्या कंटेंट बघू गया म्हणजे काय टाकल्यानंतर बघूया तरी आज झोपलो नव्हतो 2-2 वाजता आता ह्यो बंटी एडिट करत असता भयंकर ह्या असता ते काही टूप लावून देतले मी माझ्या तर ते सांगितले तर बरेच जण ते जमत असतं त्याच्या खूप बरोबर शेवटची जी कथा संपता विचार कोकणात लाईट आली तुमच्या घरी बल्ब का नाही अगदी बरोबर लास्ट टाकून टाकून काय दाखवायचं आहे गाण्याची पंच आणि त्या माणसाचं चेहरो नाही आज खूप दिवसांनी तो चेहरो स्पष्ट बोलणं पण आपल्याकडे जा असा मी विमान प्रवास करत असताना मी त्या विमानाचं तिकीट नाही देऊ शकणार मी बॅग नाही देऊ शकते गॉगल नाही देऊ शकतो पण माझ्याजवळ तो काशी विश्वेश्वराचा अंगार होतो म्हणून प्रांजळपणे बोलणे नाही मिळणं कशी माका माहीत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आत्ताचे 3 तास मी त्यांच्याकडनं शिकलोय मी यांच्याकडनं शिकलोय मी या 16 वर्षाच्या मुलाकडनं शिकलोय काय वाटतं लकी उगाच मोठं झालं त्याने आयुष्यात कोंबड्या नाही काढले असते कोणते नाही काढले असते त्याच्या संघर्षाची गोष्ट मोठी नसतं तो माणूस बाद केलं होतं फेसबुकच्या नादात लागून ही माणसं आज सावरली कांडे चोर म्हणून स्वतः नाव घेणार हसणाऱ्याच्या गोष्टीचं नाव घेऊन त्याचं नाव मोठा करणार म्हणीच्या गोष्टीनं वापर करताना तिथं अख्खं प्रोफेशनलिझम वापरणं आणि या सगळ्या माणसांचा एका प्रामाणिक माणसाने एकत्र आणणं खूप वर्षांनी सुयोगला सांगितलं मला हारच होया मुख्य नको खूप वर्षांचा हार घालण्यासाठी डोक्या नाही मिळाला होता आज काय मिळाला बरोबर आहे. नाही चांगल्या तुम्ही जे असंच ना या सगळ्या हिऱ्यांचा हार त्यांनी गोळा केला त्यामुळे या दोऱ्यात बरोबर आहे. खूप चांगला काम करतो नाही मिळणं तसं नाही मिळणं तशी माणसाने स्वार्थ जपलो आपल्याकडचं चांगला देतो तू पटकन बोलताना वेन बोलायला गेली एकाची हिंमत नाही आपल्यापैकी कोणाची ॲप्लिकेशनची 4 नावाचं स्वार्थी समाजात आपण जगतो तो माणूस अगदी निवडतो तो माणूस बोलतो आपला रविवारी ना एक सेशन होतं आपण रविवारी व्हॉइस चॅट करतो जो माणूस दिसतो असो टेक्निकली जेव्हा बोलायला गेलो ना तुमच्याकडे प्रश्न नसतं आणि मग ती ओळ आठवता उत्तराला प्रश्न कसे हे पडेल ही अपार्टमेंट दिसत प्रत्येकाची आणि मला एक गोष्ट जाणवली रिकामको आयटम टाकणार मला अनेक वेळा वाटा की त्याच्यावर काय टाकतात लोक पण एका विशेष स्टेटमेंट तर त्यांना कळला कला संस्कृती ठीक आहे पण ह्या फुकटचा आयटम दाखवतो आपण काय करतो त्याची जाणीव होऊन ती माणसात जेव्हा क्रिएट करतो ह्या आणि ह्या माणसाचा तो ॲक्शन करी बोलला इच्छा नसते हो साधे हो कोण नसतंच जागा करतात आणि त्याच्याबद्दल त्याला मी काय सजेशन दिलं की स्विचिंगचा म्हणजे लाकूड तोड्याच्या वरून खरंच चांगलं तसं कर नक्की शुभेच्छा थँक्यू. माझ्या चॅनलचं नाव वगैरे तुम्हाला सांगितलं पण इथे असतो राजू पेटूरला माझं नाव आहे सियोग आलावकर आणि माझं यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे जर्नलिस्ट सियोग पहिला माझं यूट्यूब चॅनल होतं म्हणजे कोकण संस्कृती होतं कोकण संस्कृती म्हणजे काय आपल्या गावामध्ये होतं किंवा कोकणात होतं ते मी एक्सप्लोअर करायचं मध्यंतरी मी कोल्हापूरला गेलो कोल्हापूरचा आणि कोकणचा एवढा म्हणजे वेगळा संबंध होता कोल्हापूरमध्ये वेगळं होतं कोकणामध्ये वेगळं होतं तर मग मी विचार केला की आपल्या यूट्यूबवर जेव्हा म्हणजे इथच्या जर नशिबात असेल किंवा काय जण कसं सोडतात गावामुळे किंवा काहीतरी अडचण असते फॅमिली वगैरे प्रॉब्लेम असते तर ते मी नाव चेंज केलं तर म्हणजे जर्नलिस्ट सियोग नाव टाकलं म्हणजे मी कुठे पण फिरू शकतो ऑल ओव्हर इंडियाच्या बाहेर पण तर त्याच्यानंतर मी सुरुवात केली आणि पहिली सुरुवात केली ती म्हणजे दशावतार नाटकावर तर दशावतार नाटकं मी पहिले 3 ते 4 महिने केले व्ह्यूज भरपूर यायचे 5,000-10,000 व्ह्यूज यायचे आणि त्याच्यामध्ये पण खूप अडचणी व्हायची तर कसं दशावतारामध्ये काय असं दत्ता मोबाईल वगैरे बघा यूट्यूबला टाकली पण शॉर्ट पण टाकायला देत नाही तर त्याचा मला 2दा अनुभव आला की म्हटलं ठीक आहे आपण ती मग गेल्या वर्षापासून 1 वर्ष आला मी एक पण व्हिडिओ टाकतो नाही राहाय म्हणजे कोणाला कशाला व्हायचं प्रॉब्लेम द्यायचा आणि याचं हळूहळू दशावतार मी कमी केलं कारण त्यांचं पण त्याच्यावरती पोट आहे पहिल्यांदा मी म्हणजे फुल नाटक टाकायचं म्हणजे तेव्हा आवड निर्माण झाली तेव्हा झोप ताण वगैरे सगळं विसरायचं 3-4 वाजता झोपायचं बरं सकाळी 6 वाजता उठायचं त्याच्यानंतर असा विचार केला की व्ह्यूज येतील म्हणजे पैसे पण भेटतील पण इन फ्युचर जर आपण त्याचा विचार केला तर मला पण ओळखणार नाही ओळखणार काय तर एक
चॅनलचं नाव ओळखणार. सुयोग हा कोणतं माहिती नसणार कोणाला. तर म्हटलं भले उद्या सबस्क्रायबर कमी होतील माझ्या नावाच्या, म्हणजे मी स्वतः कमवले. दशावताराचे काही व्हिडिओ टाकला तरी 1,000 जरी सबस्क्रायबर आले, व्ह्यूज आले, तरी कमीत कमी 100 तर सबस्क्रायबर असणारच. पण तोच जर मी माझा व्हिडिओ टाकला तर ते 10 सबस्क्रायबर येतील. का? कारण ते माझ्या मेहनतीचे असणार, त्यांच्या मेहनतीचे असणार. तर त्याच्यानंतर मी असं विचार केला की आपल्याला हे स्टॉप कुठेतरी करायला पाहिजे. कारण काही जण सांगायचे की अरे व्हिडिओ टाकू नको. आणि जे छोटे यूट्यूबर वगैरे असतात ते हमखास त्यांच्यावरची चांगली क्वालिटी असायची. कारण माझ्या मोबाईल हा विवोचा मी पहिल्यांदा मोबाईल वापरायचो, हा मोबाईल. त्याच्यात एवढी क्वालिटी चांगली असायची. दशावतार प्रेमी झालेलो मी. त्याच्यामुळे माझी दशावतारामध्ये खूप जणांची ओळख झाली. कुठे जर जवळपास असेल तरी आमचा जरा फोटो काढे का. माझ्याकडे नाव म्हटलं तरी आता 400-500 सगळ्या कंपनीचे फोटो आहेत माझ्याकडे मोबाईलमध्ये. का ते स्टोर करते म्हणजे आठवण मग अजून पण कुठे जवळपास असेल नवीन साडी वगैरे घेतली असेल त्यांनी बोलवतात. असा एक काळ होता की जिकडे सगळेजण यूट्यूबकडे वळत होते. दलगोना कॉफी तर त्यांचा एक दिवस कसा जायचा हा एक सगळ्यांना एक इच्छा होती यूट्यूबवर टाकायचा. त्यातून सिद्धार्थ निकम ॲक्टर आहे, त्यांनी ते डेली ब्लॉगिंग स्वरूपाचं एक ब्लॉगिंग स्टार्ट केलं. ते नवीन होतं, कॉन्फिडन्स नव्हता. 2 वर्ष वाट बघितली. 2021 सालात आपली सिटीमध्ये न्यूज चॅनल स्टार्ट केलं. आणि तिथे अशी जबाबदारी दिली की तू अँकरिंग करायचं नव्हतं तरी तू कर. त्यामुळे ते एक कॅमेरा फेस करायचं थोडं डेअरिंग आलं. 2022 सालात एक इंटरव्ह्यू घ्यायला आम्ही तारकर्लीला गेलो आणि सडनली म्हटलं एक BTS शूट करूया आपण फक्त. कारण तो इंटरव्ह्यू चॅनलसाठी तो मोठा इंटरव्ह्यू होता व्यापक लेवलला. तर BTS शूट केला आणि त्याचं सगळ्यात पहिलं हे मी डॅडीलाच घेतलं. कारण डॅडीला आतमध्ये घेतल्यावर त्याची परमिशन ऑटोमॅटिकली आहे, वेगळी काही परमिशन घ्यायची गरज नाही. आणि कायम त्यांनी सपोर्ट करत गेले. कारण त्याच्या एक कन्सेप्ट असतात की आपण न्यूज चॅनलला वेगळं तू हे तुझ्या ब्लॉगिंगला कर, असं त्याच्याकडून असतं. त्या कन्सेप्टनंतर चतुर्थीचं स्टार्ट केलं मी गणपती शाळांचे ब्लॉग करता. आणि त्याच्यात एक अशी कन्सेप्ट आली की आपल्याकडची एक खाद्य संस्कृती आहे की वेगवेगळे हॉटेल्स आहेत, जे ओजी हॉटेल्स असतील तर लोक कायम जातात तिकडे, पण त्याचा ब्लॉग नसतो. तर आपल्याकडचं कोळंबकरांचं सध्याचं हॉटेल तर तिकडे ते टोपीवाल्यातल्या मुलांचं एक तो वीक पॉईंट आहे. टोपीवाल्यातल्याच एका मुलाला घेऊन एक स्टुडंटला घेऊन तिथे ब्लॉग केला. त्यानंतर लकी दादाबरोबर एक हडीला ब्लॉग केलेला आम्ही. तर अशी ती सुरुवात झाली. आणि जास्ती नाही पण जेवढा वेळ होतो तेवढ्या तसं याच्यासाठी नाही करू पण शकणार नाही कुठे. अशा गोष्टी आहेत की आपली सिंधुदुर्ग न्यूज चॅनेल हे जेव्हा सुरू झालं त्याला प्रतिसाद चांगला मिळायला लागला. न्यूज म्हणून कंटेंट म्हणून प्रतिसाद मिळायला लागला. आणि अचानक आम्ही जो स्टुडिओ होता आमचा, तो स्टुडिओ काही ते कारण इथे सांगत नाही, तो बंद झाला. आणि बंद झाल्यानंतर सांगितलं गेलं की नाही. आणि अशा न्यूज आलेल्या होत्या की आज लागल्या नाही तर उद्या न्यूजची सगळी पद्धत आहे की न्यूज अँकर आता आपल्याकडे मीनूसुद्धा करते, तिला माहिती आहे वृत्तनिवेदिका आहे, ती सुरुवात करते. आणि पहिला जो स्टुडिओ अँकर येतो नंतर तुला जो काय न्यूज असेल ती दाखवत होते. करायचं काय कंटिन्यू प्रेशर होतं, प्रचंड प्रेशर होतं. आणि अशा वेळी ह्या मुलांनी काहीही एडिटिंगची माहिती नसताना, आणि आज जर आपली सिंधुदुर्ग न्यूज चॅनेल आहे तर 98% त्याचं श्रेय आहे. आणि त्याची त्या संकल्पना वगैरे इकडे कन्सेप्ट खूप आहेत. भाषा साहित्य किंवा न्यूजच्या भाषेवर भरपूर आहे, पण जे एक्झिक्युशन आहे ते ऑल क्रेडिट देतो संयुक्त. थँक्यू संयुक्त. काय असतं जरी उंचीवर गेलं म्हणजे अजूनही माझ्या अपरोक्ष सुद्धांत देसाईंची आठवण काढणारे असतात. त्याच्या वडिलांची मी आठवण काढतो. वडील म्हणून दुधाचं कौतुक करेन. त्याच्या मुलाने म्हटलं की माझ्या काही दोघांना माझ्या वडिलांनी मला साथ दिली. ते सांगताना आमच्या डोळ्यात पाणी आहे. आपल्याकडे त्या नाया निसिंगा नाती जप्पा गाव जप्पा घर. ओके सर, नाव काय प्रवास? नमस्कार, मी सिद्धेश्वर चव्हाण आणि मी मालवणी कॉमेडी कंटेंट आणि त्याचबरोबर जे लोकांच्या दैनंदिन जीवनात करणारे रिलेटेबल कंटेंट बनवत असतात किंवा समाजात जे असे घटना घडत असतात म्हणजे ते आपण खूप कॅज्युअली घेतो, पण ॲक्च्युली ते खूप समाजाचे महत्त्वाचे घटक असतात आणि ते आपण खूप असे प्रॅक्टिकली घेऊ करतो. तर त्याच्यावर मी व्हिडिओ करत असतो. सो थँक्यू. आय डी सांग. अर्चना देवकर माझं नाव आहे, पण अर्चना नावाने कोण ओळखणार नाही मला. सांगायचं झालं की खूप चांगली गोष्ट सगळ्यांकडनं म्हणजे मी याला फक्त कंटिन्यू बघते, त्याला पण बघते. बाकीचे माझ्यासाठी थोडे नवीन आहेत, थोडे मी तुला बघते. लारा तर खूप आवडतं. दादा म्हणून तुला चालेल का? ह्याने जे आता सांगितलं ती गोष्ट मला पटली की आपण जे
केल्या व्यवस्था तू कोण आपली सिंधुनगरीमधून त्यांचं चॅनल असा ते न्यूज चॅनल असा ते असं ह्याच्यात पण आपण जाऊया. बाकीचे काही मेंबर असतात ना त्यांच्यासोबत भेटूया. आणि ह्याच्यात पण सगळ्यात छोटो मेंबर होतो आपल्याजवळ जे मेंबर्स असतात ना इलेले त्यातले पण काही मेंबर्स असतात. एक छोटा दोडा मार्गकर असा आणि एक मोठा दोडा मार्गकर असा हे असतातच. आणि सगळ्यात पहिलं ह्याचं जर स्वागत असं आपल्या ह्या फॅमिलीत. आणि समीर ना सिद्धेश आणि तुझं नाव कसा बोल सावंत. तर मग हे आपली जी फॅमिली असा ना ह्या मीटअप नंतर मग भरपूर म्हणजे असं होतं की दुग्ध शर्करेचा योग येताना सोन्याहून पिवळं तसं काहीतरी झालेलं असा. एक्साइटमेंट भरपूर वाढलेली असा. नंतर तर आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत तसे पण प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये बघा माहिती आजचं इकडचं कार्यक्रम असतं. नक्कीच. आणि कसं असं की ही सगळी फॅमिली मिळून अजून एकमेकांका जे सपोर्ट करतात धरून ही एक माळ गुंफलेली आहे ना. ही जी माळ आहे ना गुंफलेली ती एक मोठी माळ झालेली असा. आणि ह्या माळेचो अभिमान असा आमका की आम्ही त्याचा भाग असावं तो मनी एक असावं त्या माळेतलो गुंफलेलो. चला ठीक आहे धन्यवाद. डिस्कशन चाललेलं असं त्या डिस्कशनमध्ये मी आता मध्ये पुन्हा उतरतो आहे. यांचा काय डिस्कशन चाललं असा कोकण संस्कृतीला आपण भेटला असा मध्ये पण. आणि नमस्कार. आता मी मगाशी काय बोलले माहिती आहे की ही जी आपली कोकण म्हणजे ही जी यूट्यूब फॅमिली असा ना ती एक माळ असा माळ खरोखर सोन्याहून पिवळो योग क्षण असा. दुग्ध शर्करा योग बोलते आज जे आपण एकत्र आलो होते सगळे आणि आपली भावात सगळे. तर हे म्हणजे कसं की प्रत्येक वेळेस एकत्र येणं नाही. आज एकत्र आलेत म्हणून बोलतंय की सोन्याहून पिवळो योग क्षण असा. आणि ह्यो क्षण पुन्हा येऊ दे असं पण वाटतं असं खरोखर टू बी व्हेरी फ्रँक. कारण हॅडी हनुमान आज आलो एकत्र म्हणजे बाहेर मुंबई वगैरे साईडला मीटअप होतात काय एवढे माहिती नाही. ते इव्हेंटला भेटतच हां पण असं स्पेशली मीटअप करणार पहिल्यांदाच हो बरोबर असं बरेचसे युट्यूबर थोडक्यात बरोबर पैसे पे केले जातात बरोबर हां कार्यशाळेचे मोठे निंबाळकर वगैरे असेल पुण्यात कार्यशाळा घेतो. होय तुम्हाला युट्यूबचं नॉलेज आणि युट्यूबर बनण्यासाठी काय करावं बरोबर आहे. मित्र पण ते स्वतः ग्राफिकचं हे करतो कोर्स करतो. नक्कीच टेक्निकली म्हणजे सगळे हां याचं बेस कमी असतात कारण एका सर्टन लेवलला गेल्याच्या नंतर सगळे ऑडियन्स एक्सेप्ट करणार बरोबर असं. एका युट्यूबरला ना क्लिअरिटी व्हिडिओची आणि हे होती ना कॉन्सेप्ट ती बघून ना एका युट्यूबरला कॉमेंट केलं ते 80 हे होतं सबस्क्रायबर्स 80 होते. अच्छा हां एवढी कमी व्हिडिओ होतो ना एक नंबर होतो. काय नाही मी समोरनं वेट करते माणसं कधी जुळतली मला. अच्छा हां तुम्ही आता मला कॉमेंट केला हां जशी मी वेट करते समोरनं कोणी केली बरोबर. जाऊन हे करा रे हां असं करूची गरज नाही. तुमच्याकडे बघून लोक येऊ काय बरोबर हे तुमचे खरी माणसं बरोबर आहे. थँक्यू चला सर अंधार आहे तर जरा असे आता हे बरोबर आहे मस्त आता व्यवस्थित आलं. कारण बऱ्याच वेळ झाल्या तिकडे पण कॅमेरा गेलेला ते शेड येत होती. अच्छा तर मग आता हे आपले जे मेंबर असतात ना म्हणजे कुटुंबातलं भाग असा मी मगापासून तेच सांगते ते सगळं वाक्य डबल होत चालला. कारण मग सगळे वेगवेगळे छोटे ग्रुप बनवून थैसर जातो आणि मग त्यांच्याशी बोलतो. तर मग कसं असा की ह्या कुटुंबाच्या भागात आहे ना मी पण सामील झालो आहे माका अभिमान असा. आणि तुमचं काय की आता तुम्ही खैसर ना म्हणजे खैचं गाव असं तुझं चिंदर म्हणजे जवळ हयच असा ना. आणि तुझं पण सर्जेकोट मालवण बरोबर सर्जेकोट. आता कसं आहे की ह्या म्हणजे हे जे झालं आहे ना हे सोन्याहून पिवळं जो क्षण आहे ना हा पुन्हा येऊ असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे?
आपले जे मोठे मोठे युट्यूबर हां त्यांच्याकडनं तर आपल्याला काही भेटतात. बरोबर. पण अजून चॅनल मॉनिटाईज नाही किंवा काय आपण प्रयत्न करतो होय आज 9 दिवस यात असेल मेन म्हणजे लकी दादा व यांच्याकडनं कसे काम आहे त्याच्यात ती खूप मोठी गोष्ट आहे. ह्या सगळ्याचा मीटअप बनवला हनवडकरांचा हां बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं तो सगळं मोठा सगळ्यांना आपल्याला म्हणजे जे कोण ओळखीच्या पण नाव होते ते ओळख त्यांच्याशी ओळख झाली आपली बरोबर. आपल्याला कळले की बुवा हे YouTuber. हे कसं असतं आपण बोलतो यूट्यूबची आपली जी फॅमिली असा म्हणजे कुटुंब असा एक मोठा कुटुंब असा पण त्या मोठ्या कुटुंबात जरी असला तरी आपण सगळे भावभाव एकत्र असून ही भावंडं भेटली नव्हती आणि ती भेटून घेण्याचा घाट जो घातला ना हनुमंताने खरोखर त्यासाठी बिग थम्स एकदा पुन्हा चलो शिकाक मिळता बरोबर असं. चलो ठीक आहे धन्यवाद. त्यानंतर ती गरी जी असते ना ती अशी फेकूची पण एक स्पर्धा ह्याच्या पुढेपर्यंत टाकली 300 फुटापर्यंत गरी फेकूची एक स्पर्धा असते मी ती टाकायची. जनरल चर्चा होती आता पण मी मत चल त्या गाडीत चढतंय मी आता कसं आहे की हे सगळी जी भावंडं असतात ना ह्या भावंडांना एकत्र करण्याचा घाट जो घातला नव्हतो ना तो आमचा ह्यो मेन माणूस असा मोठा मनान मोठा आपलं वयाचा मोठा असं काय म्हणणार नाही पण मग जेवढं मोठं मन दाखवलं ना आणि आमचा जो एकत्र आणण्याचा घाट घातला ना तो खरोखर एकदम यशस्वी झालो सफल झालो. एका मी मगापासून बोलतोय की सोन्याहून पिवळा आणि दुग्ध शर्करा योग जो एवढ्या वर्षात घडलो नव्हतो तो आज घडलो आहे आणि त्याचा श्रेय पूर्ण यांका जाता. तर मग ठीक आहे असा यांच्यासोबत आपले फॅमिलीतले मेंबर असत रिया त्याच्यानंतर मग हनुमंत आता तर मग हे आपण सगळ्यांना पहिलाच सांगा सबस्क्राईब करा म्हणून आणि पूजा मालवणी पाहुणचार आणि सोबत अच्छा मिस्टर हां सॉरी ते मग असं ग्रेट तर मग तुमच्यासाठी सदिच्छा असत की मग आत्तापर्यंत जसं सगळ्यांका सपोर्ट मिळालो ना तसंच सपोर्ट ह्याच्या पुढे मिळू दे आणि सोन्याहून पिवळं तुमच्यासाठी पण काहीतरी होऊ दे लवकरात लवकर असा विचार करते मी पण सदिच्छा देते. चलो धन्यवाद. भेटण्याचा पहिलोच योग आणि आता मी पण लारच बोलतोय कारण मग कसा की घरातली जर माणसं असतील ना आपल्या कुटुंबातल्या माणसं तर मग त्यांना ते आवाजावं फॉर्मॅलिटी कोण करत बसत आहे बरोबर बोला ना हां आणि जर नाही केलं ना ते आवाजावं करत बसलं तर असं वाटतं फॉर्मल लई दुरावल्यासारखं वाटतं नाही तर मग लारा आपल्या समोर असा आणि हे पण भेटणं म्हणजे काय आता की बऱ्याच गोष्टी असतात पण मग हे सगळे योग आहेत ना हे लवकर येत नाही आणि ह्यो योग आज दिलो आणि तो सहकुटुंब असा ही सगळ्यात पहिली मोठी गोष्ट असतात. तुझ्यासाठी बिग थम्स अप आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा असतात आमच्याकडून पण. धन्यवाद. तर मित्रांनो आता आम्ही हैसरा निरोप घेतो आणि सगळेच चालले आता ही तयारी झाली बाकीचे अर्ध्याहून जास्त तर मग सगळे जाता मग तसंच आपलं निरोप घेतो म्हणून मग आपला रोजचं सांगणार रोजचं मागणार आणि रोजचं करा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मला जर इंस्टाग्राम ID फॉलो करायचं असेल तर कोकणासाठी _ काय म्हणजे इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.